यमुना गंगा उज्जल जलधितरंग तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मारे गाये सब जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की जय। गेल्या वर्षी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारताना मनात एक मोठा आत्मविश्वास होता की क्लबच्या माध्यमातून समाजातील अनेक गरीब लोकांना गरज ओळखून कार्यक्रम राबवण्याची समाजाचे ऋण काही प्रमाणात फेडण्याचे शक्यते कोणत्याही अध्यक्षांचे स्वप्न असते की आपल्या कारकिर्दीत आपल्या हातून क्लबच्या माध्यमातून चांगले कार्य करण्याची क्लबची उत्कृष्ट बहुमान मिळवून द्यावा एक कसोटी असते, परंतु सर्वांच्या सहकार्याने कसोटी जिंकणे सहज शक्य होत आहे हे मला आवर्जून सांगावंसे वाटते। मी सेक्रेटरी रोटेन्स रमेश कामठम यांना विनंती करतो की आठवड्यातील अनाउन्समेंट करावे। आजच्या या 16 समारंभात या आठवड्यातील वाढदिवस पुढील प्रमाणे आहे। 28 जुलै रोजी अनेक तृप्ती विश्वंभर मामल्याल यांचा वाढदिवस आहे। मान्यवरांना विनंती करतो की त्यांना शुभेच्छा द्याव्या। सन 2023-24 चे दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी रविवारी सकाळी 9 वाजता पाचगणी येथे संपन्न होणार आहे। सर्व रोटेन उपस्थित राहावे। पुढील सूत्रे मी अध्यक्ष सोडतो। धन्यवाद। रोटेन मित्रांनी मला कुठेही काही कमी पडू दिलेले नाही। इतका डायनामिक बोर्ड ऑफ डायरेक्टर्स माननीय पीडीजी असिस्टंट गव्हर्नर सिनियर माजी अध्यक्ष रोटेन्स पाठीशी असताना काहीच कमी पडलेलं नाही। उलट भरभरून प्रोजेक्ट परिवर्तन प्रोजेक्ट मीटिंग विजिटिंग अशा अनेक गोष्टी करता आल्या। प्रत्येक एवढीमध्ये काम करण्याची संधी मिळाली। प्रत्येक वेळी आपल्या मेंबर्सनी मदतीची हात पुढे केला। सर्वांच्या सहभागाने माझ्या कारकिर्दीत काही ठरलेल्या समाजोपयोगी नवीन उपक्रम साकारण्यास यशस्वी ठरलो। क्रिएट होप इन द वर्ल्ड ही अत्यंत मोलाची थीम घेऊन वर्ष 2023-24 सुरू झाले। डीजी रोटेन स्वाती हिरकल मॅडम परिवर्तन प्रोजेक्ट प्रमाणे वर्षभरात विविध प्रोजेक्ट पूर्ण केलेले आहेत। यामध्ये प्रोजेक्ट परिवर्तन टी प्लांटेशन आणि मियावाकी प्रोजेक्ट आम्ही कंप्लीट केलेले आहेत। वर्षभरात विविध रोटेन्सच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आला। माजी अध्यक्ष रोटेन सिद्धेश्वर गड्डम यांच्या व्यक्तीमध्ये जापनीज पद्धतीने मियावाकी पद्धतीने हजारो वृक्षांची लागवड करून संगोपन करण्यात येत आहे। दिनावरती शिबिर आयोजन केलेले आहे। प्रोजेक्ट स्वयं जयपूर फूड आणि आर्टिफिशियल लिव्ह ज्यांचा हात व पाय तुटलेला किंवा लुळा झालेला त्यांना कृत्रिमरित्या जयपूर फूडच्या माध्यमातून हात व पाय बसवून देण्यात आला आहे। हे निश्चित करून सोलापूर रोटरी परिवार कॉप तर्फे व रक्तदिन फाउंडेशन यांच्या तर्फे शिबिर आयोजित करण्यात आला। प्रोजेक्ट विद्या रोटरीची पाठशाळा रोटरीची परिवार कॉप
वतीने डीजी रोटेन सॉटी हिरकल मॅडम यांच्या प्रेरणेतून रोटरी की पाठशाळा अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात 200 शाळांना ग्रंथालय भेट कपाट व पुस्तक वाटप करण्यात आला. आपल्या क्लब कडून 25 शाळांना त्याचा बेनिफिट मिळाला. प्रोजेक्ट आस्था सोलापूर जिल्हा रोटरी परिवार व इंडियन रेड क्रॉस सोसायटी तर्फे परिवर्तन प्रकल्प आस्था अंतर्गत मासिक पाळी व्यवस्थापन व स्वच्छता या विषयावर रोटरी आस्था प्रेरक आशा वर्कर्स अंगणवाडी सेविका शिक्षिका साठी व समाजातील सर्व जागृत नागरिकांसाठी प्रशिक्षण देण्यात आला. हा उपक्रम राबवण्यात आला. प्रोजेक्ट आशा रोटरी की आशा रोटरी डिस्ट्रिक्ट त्रिवंतच्या वतीने एकल महिला स्वावलंबी बनवण्याच्या उद्दिष्टाने 2 HP क्षमतेचे दर तासाला 15 किलो धान्य मसाला करण्यात येईल अशी कमर्शियल आटा चक्की देण्यात आला. आमच्या क्लबच्या वतीने 3 महिलांना स्वयंरोजगार स्वावलंबी बनण्याची आटा चक्की देण्यात आला. सेव गर्ल चाइल्ड श्री जन्माचं स्वागत करण्यासाठी नुकताच मुलींचा जन्म दिलेल्या 11 मातांना बेबी किट देऊन स्वागत करण्यात आलं. मेंटल चेकअप कॅम्प विविध शाळांमध्ये व तसेच रोटरी परिवारातील सर्व सदस्यांना दातांची निगा व तपासणी करण्यात आला. हे रोटरी पंडित पगडीमल यांचा वाढदिवसानिमित्त व डॉक्टर दिनेश पगडीमल यांच्या सहकार्याने हा शिबिर आयोजित करण्यात आला. ब्लड डोनेशन कॅम्प दरवर्षी विविध ठिकाणी रोटरीच्या वाढदिवसानिमित्त ब्लड डोनेट कॅम्प आयोजित करण्यात येतो. एकूण 13 ठिकाणी आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करण्यात आले. विशेष म्हणजे शहीद अशोक कामटे यांच्या स्मरणार्थ 26/11 ला दरवर्षी स्थापनेपासून म्हणजे चार्टर पेटन रोटेन परशुराम राबेली परिवारातर्फे गेल्या 15 वर्षापासून सातत्याने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येतो. यंदाही खंड पडू दिला नाही. एकूण वर्षभरात 665 रक्त संकलन करण्यात आले. जय टीव्ही कार्य दरवर्षी आमचा क्लबचा अनोखा उपक्रम राबवतो. कधीही कारमध्ये न बसलेले गरीब मुलांना एकूण 34 कारमधून 233 विद्यार्थ्यांना विविध कारमधून बसून मातनूर येथे सफर करून आणली. 5 शाळांनी सहभाग घेतला होता. श्री गणेशोत्सव काळात रोटरी क्लब ऑफ सोलापूर MIDC औद्योगिक बँक सांस्कृतिक मंडळ यांचा संयुक्त विद्यमाने बौद्धिक व्याख्यानमाला आयोजित करण्यात येतो. एकूण यावर्षी 8 विविध विषयावरती विविध वक्त्यांना बोलून व्याख्यान आयोजित करण्यात आलं. यावर्षीचा विशेष म्हणजे तेलुगू सिने अभिनेता तनिकेली बर्णी यांना आम्ही बोलवलं होतं आणि एक मोठ्या प्रमाणे त्या दिवशी 400-450 लोकांनी जमा झाले होते आणि रोज 200 ते 250 वक्ते सहभाग नोंदवत होते. आमच्या क्लबच्या वतीने दरवर्षी विविध स्तरातील कार्यरत असलेल्यांना अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येतो. यामध्ये शैक्षणिक क्षेत्रातही आम्ही दरवर्षी आयडियल टीचर अवॉर्ड देऊन सन्मानित करतो. 5 विभागात आम्ही विभागणी केलेली असते. माध्यमिक, प्राथमिक, कॉलेज, क्लासेस व सेवानिवृत्त असे 5 जणांना आम्ही देतो. हे रोटरी गोवर्धन चव्हाण यांच्या परिवारातर्फे अवॉर्ड देत असतो. व्होकेशनल अवॉर्ड आमचे क्लब सदस्य MIDC येथे टेक्सटाईल उद्योगाशी निगडीत असल्याने या क्षेत्रात टेक्सटाईल उद्योजक व त्या संबंधित कार्यरत असलेल्या प्रतिष्ठित लोकांना व्होकेशनल एक्सलेंट अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येतो. 5 विभागात आम्ही या अवॉर्ड देतो. या वर्षी विशेष म्हणजे पत्रकार अवॉर्ड भी आम्ही दिलेला आहे. वर्षभर रोटरीचा पब्लिक इमेज वाढवण्यासाठी रोटरीचे कार्य तळागाळापर्यंत लोकांपर्यंत पोहोचण्याचे कार्य करणाऱ्या दैनिक वृत्तपत्रातील पत्रकारांना अवॉर्ड देऊन सन्मानित करतो. यंदाच्या वर्षी 7 विविध वर्तमानपत्रातील पत्रकारांना अवॉर्ड देऊन सन्मानित केले. कल्चरल ऍक्टिव्हिटी आमच्या क्लबचे बरेचसे सदस्य तेलुगू भाषिक
आंध्र तेलंगणातून सोलापूर स्थायिक झालेला आहे. तेलुगू परंपरा सांस्कृतिक सण अखंडपणे चालू राहावे, त्यात खंड पडू नये यासाठी आम्ही नवरात्रीच्या 8वीच्या दिवशी बతుకమ్మ फेस्टिवल मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात येतो. त्यामध्ये सहभाग महिलांना पेटी साडी देऊन स्वागत करतो. एकूण 100 महिला परिवारांनी त्यात भाग घेतलेला होता. एक मोठ्या प्रमाणे आम्ही हा कल्चरल प्रोग्राम करतो. त्याचबरोबर नागपंचमी हा महिलांचा पारंपरिक सण हाही स्वामी विवेकानंद शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही मुलींच्या सोबत नागपंचमी उत्सव साजरा केलेला आहे. अजून काही बरेचसे ऍक्टिव्हिटी आहेत, परंतु वेळेअभावी मी प्रोजेक्ट कमी केलेला आहे. एक नक्षत्र कॉन्फरन्स डिस्ट्रिक्ट 332च्या नक्षत्र कॉन्फरन्स एमबी व्हॅली सिटी लोणावळा येथे आयोजित करण्यात आला. यासाठी आमचा क्लब 34 रोटेन सहभागी नोंदवला होता. विशेष म्हणजे सर्व रोटेन सोलापूर शाखेचे जॅकेट परिधान करून उपस्थित राहिले होते. सर्वांचे विस्मरणीय झाला. माझ्या या यशाचे श्रेय असंख्य ज्ञान अज्ञात व्यक्ती मार्गदर्शक हितचिंतक यांना असून आम्ही एक सामाजिक जबाबदारी शिकवावी क्लबच्या वतीने केलेल्या विविध सामाजिक कार्याच्या माध्यमातून समाजातील लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मला या क्लबने दिली. याबद्दल पुन्हा एकदा मी सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो. विशेष म्हणजे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेन स्वाती मॅडम व डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स सर्व युनिटचे ऑफिसर्स यांनी आम्हाला विशेष सहकार्य करून इव्हेंट कसं करायचं आम्हाला सहकार्य केलं. सर्वात विशेष आभार मी यासाठी करतो, असिस्टंट गव्हर्नर अतुल चव्हाण सर आम्हाला वर्षभरात जे ऍक्टिव्हिटी झाले ते कसं अपलोड करायचं रोटी इंडिया ॲपमध्ये रोटी ऑर्जी मध्ये आणि दर महिन्यात त्याचं रिपोर्टिंग कसं घ्यायचं हे सर्व मार्गदर्शन करत होते. पूर्ण वर्षभरात मला म्हणजे वर्षभरात म्हणण्यापेक्षा 1.5 वर्ष माझ्या सोबत राहून त्यांनी माझ्या व्यवसायातील सर्व स्टॉक यांना सहकार्याने मी या क्लबच्या सेवेसाठी वेळ देऊ शकलो. या सर्वांचा ऋणात राहणे मी पसंत करतो. धन्यवाद. मित्रांनो, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक्स आणि वेब मीडिया या तिन्ही क्षेत्रामध्ये जवळपास 19 वर्षांचा प्रदीर्घ असा अनुभव असणारे पलटणकर सर म्हणजे एक संपन्न आणि जदाधार असं व्यक्तिमत्व. वरील तिन्ही मीडिया क्षेत्रामध्ये सखोल ज्ञान प्राप्त केलेले. उदाहरणार्थ इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी त्यांनी व्हिडिओ फिल्म निर्मिती आणि DVS कॅमेरा हाताळण्याचं प्रशिक्षण घेतलेलं आहे. त्यामुळेच त्यांना आपल्या कारकिर्दीच्या प्रारंभीच्या काळामध्ये झी न्यूजसाठी असिस्टंट करस्पॉन्डंट, लातूर दर्शन या स्थानिक न्यूज चॅनलचे अँकर तसेच नाशिक येथे पार पडलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे उत्कृष्ट वार्तांकन करण्याची त्यांना संधी मिळाली. वेब मीडिया यासाठी webdunia.com आणि देशदूत.com मध्ये कधी रिपोर्टर तर कधी उपसंपादक म्हणून त्यांना काम करता आलं. मित्रांनो, नितीन पलटणकर सरांनी प्रिंट मीडिया म्हणजे लिखित माध्यमामध्ये आपला आगळावेगळा ठसा उमटवण्यासाठी पॉलिटिकल सायन्स मध्ये प्रथम BA करून पुणे विद्यापीठातून मास कम्युनिकेशन आणि जर्नलिझम मध्ये त्यांनी पदवी मिळवलेली आहे. सध्या ते दिव मराठी सोलापूर ऑफिससाठी निवासी संपादक म्हणून आपली उत्कृष्ट सेवा ते बजावत आहेत. वास्तविक पाहता ते गेल्या 12 वर्षांपासून देशातील सर्वात मोठ्या म्हणजे दिव मराठी जे पेपर आहे त्याचं मुख्य जे आहे ते भास्कर ग्रुप मध्ये सॅटेलाइट संपादक, तत्पूर्वी वार्ताहर, उपसंपादक, ब्युरो चीफ, कोऑर्डिनेटर अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी अत्यंत पेलेल्या आहेत. यासोबतच आजच्या प्रमुख अतिथींनी AM कम्युनिटी हेल्थ नर्सिंग या केशव स्वर्णकर लिखित हिंदी पुस्तकाचं सुद्धा त्यांनी मराठीत वाचन केलेलं आहे. म्हणजे भाषांतराची आवड आहे, वेबची आवड आहे आणि प्रिंट मीडियाची त्यांना आवड आहे. अशा विविध पैलूंनी नटलेले असंही व्यक्तिमत्व आहे.
ते विवाहित असून स्वातीताई या त्यांच्या सविध पत्नी आहेत. तर एन फलटणकर हे त्यांचे वडील आहेत. सर हे मूळचे लातूरचे आहेत, म्हणजे आपल्या शेजारच्या जिल्ह्यातलेच आहेत. त्यांच्याविषयी असं म्हणता येईल, फानूस बनकर जिसकी हिफाजत हवा करे, फानूस बनकर जिसकी हिफाजत हवा करे, वो क्षमा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे. मीडिया क्षेत्रात फलटणकर सरांना अजून अधिकाधिक शिबिर गाठावायचे आहेत. त्यामुळे त्यांच्याविषयी एवढंच म्हणून असं वाटतं, न पूछ कि मेरी मंजिल कहाँ है. सर आपल्यासाठी न पूछ मेरी मंजिल कहाँ है, अभी तो सफर का इरादा किया है. न हारूंगा हौसला चाहे कुछ भी हो जाए, न हारूंगा हौसला चाहे कुछ भी हो जाए, ये मैंने किसी से नहीं खुद से वादा किया है. माझ्या स्वतःशी स्पर्धा करणाऱ्या पद्मावती नित्य पडळकरांना मी आपल्यासमोर सादर करत आहे. जोरदार टाळ्यांनी आपण सेवा है यज्ञ कुंड सविधा संधाव जले या पंक्तीप्रमाणे मागच्या काही वर्षापासून काम करणारे सर्व रोटरी. वास्तविकता आता 2-3 छान शेअर झाल्यानंतर मला वाटत नाही की कोणाला बौद्धिक प्रचंड वाचायची इच्छा असेल, कारण मूड बदललेला आहे. मुळात बाहेर पाऊस सुरू आहे आणि त्याच्यात एवढे छान आणि शेअर्स आणि हे सगळे झाल्यानंतर कोणाला असं ऐकायची इच्छा असेल असं मला वाटतं. पण खरंच आज मला असं वाटतं की ही माझ्यासाठी जास्त सन्मानाची गोष्ट आहे की एका मागच्या जवळपास 94 वर्षांपासून असं म्हटलं तर हरकत नाही, कारण इतिहासाची पुस्तकं किंवा पानं आपण जर उलटली तर साधारणतः महाराष्ट्रामध्येच नाही तर भारतामध्ये 1930 ला पॉल हॅरिस यांनी आपल्या रोटरी क्लबची स्थापना केली. तुम्ही लक्षात घ्या, भारतातलं महाराष्ट्र आणि मुंबई हे असं पहिलं ठिकाण आहे की जो अमेरिकन उद्योगपती आणि समाजसेवक होते पॉल हॅरिस. त्यांना असं वाटलं की आपण रोटरी क्लब कुठेतरी स्थापन करावा आणि तो महाराष्ट्रात करावा, कारण मुळात महाराष्ट्राच्या मातीत जे 4 गुण आपण समजले जातात ते सगळे त्यांना मुंबईमध्ये दिसले असावेत कदाचित, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. आणि आपल्या 1 वर्षानंतर कोलकात्यामध्ये 1931 ला पॉल हॅरिस यांनी दुसरी रोटरी क्लबची स्थापना केली. मागच्या 94 वर्षापासूनचा हा प्रवास आहे. आता मला आपल्यापैकी काही जणांनी सांगितलं की आपल्याकडे अशा शाखा आहेत की ज्या 84 वर्षांपासून पण इथे आहे. सोलापूरची शाखा आहे. खरं खूप जास्त कौतुकास्पद आहे की इतक्या मोठ्या प्रमाणावर जिथे समाजामध्ये मतभेद वाढत चाललेले आहेत, समाजामध्ये नकारात्मकता खूप जास्त वाढीस लागते आहे, अशा समाजामध्ये त्याग, समर्पण, सामर्थ्य आणि सेवा या 4 पिलरचं काम एकटं रोटरी क्लब हँडल करत आहे. हे खरंच कौतुकास्पद आहे. तुमच्या सगळ्यांसाठी मला वाटतं तुम्ही सगळ्यांनी जोरदार करा. म्हणून मी सुरुवातीलाच म्हणालो की सेवा हे यज्ञकुंड समिधा सम हम जले. तुम्ही सगळेजण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे किंवा बहुतांश जण टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये काम करणारे आहात आणि आपल्याला खरंच अभिमानाची गोष्ट आहे की सोलापूर असं एकमेव पूर्ण देशातलंच जिल्हा म्हणा किंवा शहर आहे की संपूर्ण इंग्रजांच्या अधिपत्याखाली असताना 3 दिवस आपण इंग्रजांना पिटाळून लावलो. त्या 4 हुतात्म्यांचा इतिहास अजूनही ते साक्षी देतोय आपल्याला. आणि सोलापूरच्या मातीमधलं हेच वैभव आहे की जे दरवर्षी नवीन रोटरीयन, नवीन तुमचे गव्हर्नर, नवीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव झाल्यानंतरही तितक्याच जिद्दीनं हे जे काही काम आहे ते अविरतपणे सुरू आहे. आता जेव्हा आपण स्लाइड्स बघत होतो, मला नाही वाटत असं एखादं क्षेत्र आपण मागच्या वर्षी सरांनी सोडलेले की जिथं आपण काही सेवा दिलेली नाही किंवा सेवेचं काम नाही केलं. प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद. खरं तुम्ही बघा, एक फार खूप छान वाक्य आहे जे मला नेहमी आवडतं की आपण एखाद्याला मदत केली किंवा भले पण जर दिलं ना तर माणसाला मनुष्यत्व प्राप्त होतं आणि जर सेवा केली तर माणसाला देवत्व प्राप्त होतं. तर जे रोटरीयन आहेत, जे तुम्ही सगळे आहात, तर हे देवत्व प्राप्त केलेली लोक आहात. प्रत्येकामध्ये अंश आहे. म्हणून तर
स्वामी समर्थांना सोलापूर जवळ या वाटलं, सोलापूरमध्ये या वाटलं, पांडुरंगाला इथंच या वाटलं. कर्नाटकातून तो प्रवास सुरू केला, मग इथे येऊन पांडुरंग आपला थांबला पंढरपूरला. ही या मातीतली, सोलापूरच्या मातीतली ताकद आहे. आणि तुमच्या प्रत्येकामध्ये मी जसं म्हणालो की देवत्व आहे, ही त्याची प्रचिती आहे. काही ना काहीतरी अविरत कार्य सुरू आहे. जेव्हा आपण समाजामध्ये पाहतो प्रचंड नकारात्मकता वाढलेली आहे, मतभेद वाढलेले आहे, अशा वेळेस सकारात्मकतेचं काम करायला कोणी पुढे सहसा होत नाही. आणि केलं तरी मग त्याच्यामध्ये बघितलं जातं की हा कुठल्या धर्माचा आहे, हा कुठल्या जातीचा आहे, हा कुठल्या पंथाचा आहे, किंवा अजून यादी वाढत जाते. पण आज जेव्हा आपण रोटरीची यादी पाहतो किंवा कामाची पद्धत पाहतो, किंवा ज्या पद्धतीने मागच्या वर्षभरामध्ये रोटरी क्लबच्या सर्व सदस्यांनी किंवा रोटरीयांनी काम केलेलं आहे, तर हे पाहिलं तर सर्व समाजातल्या, सर्व जाती धर्माच्या आणि गरीब तळागाळाच्या मुलांपासून ते अगदी सायकल वाटप करून त्या सायकलची पुढे चेन चालवण्यापर्यंतच हे जे काम आहे हे खूप मोठं काम आहे. आणि असं काम जेव्हा मिळत जातं ना, एक तुम्हाला किती जणांना माहिती आहे माहित नाही, पण एक लॉ ऑफ नेचर एक प्रकार आहे. जर कधी तुम्हाला छान मिळालं, वेळ मिळाला आणि पुस्तक वाचायचा ज्यांना छंद असेल त्यांनी रॉन्डा बर्न नावाच्या एक लेखिका आहेत, त्यांचं द सिक्रेट नावाचं पुस्तक वाचावं. त्या पुस्तकामध्ये असं दिलेलं आहे की तुम्ही जे देता ते तुम्हाला फीडबॅक मध्ये, बाउन्स बॅक मध्ये मिळत जातं. तुम्ही कोणाला तरी चांगलं म्हणा, कोणीतरी तुम्हाला चांगलं म्हणतं, तुम्ही कोणाला तरी मदत करा, तुमच्या अडीनडीच्या वेळेला तुम्हाला कोणीतरी मदत करतं, तुम्ही कोणाला तरी रक्तदान करा, किंवा तुम्ही कोणाला तरी ज्या पद्धतीनं करता येईल त्या पद्धतीनं मदत करा, तुम्हाला त्या पद्धतीनं समाजामध्ये, त्या पद्धतीनं तुमच्या आयुष्यामध्ये ते मिळत जातं. तर ज्या पद्धतीनं रोटरी क्लबचं आता काम सुरू आहे, मला वाटतं की त्याच पद्धतीनं हे सगळं काम चालू आहे. एक सकारात्मकता निर्माण करायचं काम आहे. आणि मी त्यातले मगाशी जे 4 हे तत्व सांगितले की सामर्थ्य हे रोटरीचं एक तत्व आहे, संघटन एक तत्व आहे. रोटरीने ज्या पद्धतीने संघटन उभं करून कार्य करायला सुरुवात केलेली आहे, कुठलीही अशी सोशल संघटना 94 वर्ष उगीच जगत नाही. आजकाल आपण पाहतो की निवडणुका आल्या की पक्ष निर्माण होतात, संघटना निर्माण होतात, तर निवडणुका संपल्या तर आपल्याला कळतच नाही, मग आपण म्हणतो अरे हा ते होतं वाटतं बहुतेक. पण 94 वर्षापासून अविरत कुठलं तरी कार्य करत राहणं. आपण जेव्हा आकाशामध्ये सूर्य आणि चंद्रांना बघतो तेव्हा लक्षात येतं की हे त्यांच्यासारखंच कार्य आहे. सूर्य कधी उगवायसाठी कोणाला काही हे नाही करत की आज माझा मूडच नाही, आज मला काही यायचं नाही, तसं त्यांनी केलं तर मग आपला मूड सगळ्यांचा खराब होतो. किंवा चंद्रानं म्हणले की मला यायचंच नाही संध्याकाळी बाबा. मला वाटतं की तसं तुमच्या सगळ्या रोटरी क्लबचं हे काम आहे. ज्या पद्धतीनं आज आपण जास्तीत जास्त लूम किंवा आपण टेक्सटाईल मध्ये आधुनिकीकरण करत करत पुढे चाललेलो आहोत. अनेक आपल्या सदस्यांना टेक्सटाईलच्या माध्यमातून रोजगार मिळतो आहे आणि आपलं वैभव आहे. म्हणून तर आम्ही आमच्या मागच्या वर्धापन दिवसाला एक टॉवेलवर अंक काढला होता, तो जगभरात प्रसिद्ध झाला आणि त्याला आपण रेकॉर्ड पण केला. आम्हाला देशाविदेशातून मागणी आली की अरे कसं केलं ते जरा पाठवा बरं, कुठला पेपर आहे, काय नाही, कुठला टॉवेल आहे, तुम्ही कसं केलं, काय केलं. तर हे सगळं आपलं वैभव आहे आणि ह्या सगळ्या वैभवाला एकत्रित जर न्यायचं असेल तर त्यासाठी मला वाटतं की रोटरी सारख्या संघटना नुसत्या निर्माण नाही झाल्या पाहिजेत, तर त्या जगल्या पाहिजेत आणि त्यांचा प्रवास सातत्यानं पुढे गेला पाहिजे. आपल्याला माहिती आहे, आपल्याला खूप वेळेला आजकाल असं वाटतं की सगळ्यांचं आपलं धकाधकीचं आयुष्य झालंय, प्रत्येकाला असं वाटतं की हे घड्याळ थोडा वेळ थांबणं गरजेचं आहे. पण आपल्यालाही माहिती असतं की घड्याळ थांबलं तर फार अवघड होतं. घड्याळ निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, ती कधी थांबू नये लागतं. घड्याळाचा 1 मिनिट जर इकडं तिकडं झाला तर आपल्याला माहिती आहे की करोडोचं लाखोंचं नुकसान होतं. जे शेअर बाजारमध्ये असतील त्यांना माहिती आहे 1 सेकंदाच्या फरकाने लाखो आणि करोडो रुपयांचा फटका देखील बसू शकतो. तसं मला वाटतं की हे रोटरी क्लबचं काम त्या पद्धतीनं आहे की रोटरी क्लब
किंवा अशा पद्धतीचे कुठले क्लब किंवा सामाजिक संस्था या जर कुठे थांबल्या किंवा त्यांच्या विकासाचा किंवा सामाजिक कामांचा सेवेचा वेग जर मंदावला तर नक्कीच मला असं वाटतं की कुठंतरी समाजाचा वेग मंदावून जाईल. आणि हा समाजाचा वेग मंदावून जायचा नसेल किंवा या समाजाच्या वेगाला तुम्हाला जर चालना द्यायची असेल तर मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी आणखीनच जोमानं आणखीनच जोशाने हे काम करणं गरजेचं आहे. कारण कधी लक्षात घ्या, एका हत्तीचं बळ 10 हत्तींना अजून बळ देत जातं. एक मध्यंतरी कुठल्या तरी देशात एक सर्वे झाला होता छोटा, तो सांगतो आणि मी माझं बोलणं थांबवतो. तो सर्वे खूप छान होता. त्या सर्वे मध्ये असं आलं होतं की जेव्हा माणसाच्या किंवा माणसावर किंवा माणसाच्या कुठल्याही जवळच्या व्यक्तीवर एखादं संकट ओढावतं तेव्हा त्याच्यामध्ये आपसुकच 100 हत्तींचं बळ येऊन जातं. मला वाटतं बहुतेक जपान का कोणीतरी हा प्रयोग केला होता आणि त्यांनी प्रयोगानुसार हे सिद्धही केलं होतं. तुम्ही कधी लक्षात घ्या, आपण संकटात असतो ना तेव्हा आपण अधिक द्वेषानं आणि अधिक जोमानं काम करायला लागतो. तर या सर्वे मधल्या फाइंडिंग्स खूप छान होत्या. त्यांनी काही माणसांना अशी संकट टाकली की त्यांना वाटलं की ते जीवावर बेतणार आहे. त्यांनी पाहिलं की एखादा अत्यंत कमकुवत असलेल्या माणसाने देखील त्यावेळेस इतक्या शक्तीनं आलेल्या संकटाचा सामना केला किंवा प्रतिरोध केला की वैज्ञानिकांना पण थक्क झालं की अरे हे कसं काय होऊ शकतं. म्हणून मला असं म्हणायचं की समाजातल्या ज्या काही संकट, जे काही आता समस्या आलेल्या आहेत त्यावर पण रोटरीने त्याच पद्धतीनं काम करावं आणि तुमचं रोटरीचं सुरू असलेलं काम इतर सामाजिक संस्था ज्या सकारात्मकतेने काम करतायत किंवा पुढे जात आहेत त्यांना निश्चित असंच बळ देणारं आहे. या पुढच्या काळातही ठरव असं मला वाटतं. आपण शांतपणे माझं बोलणं ऐकून घेतलं, मला हा सन्मान दिला आणि या व्यासपीठावर बसण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. रोटरीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आभारी आहे. आणि निश्चित दिव्य मराठीने आतापर्यंत वारंवार टेक्सटाईलचे असू देत किंवा सोलापूरच्या समस्येविषयीचे काही प्रश्न असू देत ते तितक्याच ताकदीनं उचललेले आहेत. आणि यापुढच्या काळात देखील जेव्हा सकारात्मक पत्रकारिता करायची असेल, जेव्हा विकासाची गोष्ट असेल तेव्हा मी निश्चित तुम्हाला ग्वाही देतो की दिव्य मराठी आपल्या सगळ्यांसोबत असेल, रोटरी सोबत असेल. आम्हाला सहकार्य करता आणि आमची अडचणी तुम्ही पेपरच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवता आणि रोटरीने जे कार्य केले ते तळागाळातील गरीब लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम तुमचंच आहे. आम्ही काय काम करतो त्याची पब्लिकेशन व्हायला पाहिजे, पब्लिकेशन होणंही सर्वात महत्त्वाचं आहे. आणि आपल्याला रेग्युलर आमचे सर्व ऍक्टिव्हिटी देणं होते ते काही विशिष्ट चांगल्या पद्धतीने येतात. आणि आमच्या टेक्स्टाईलचे म्हणजे माझ्या वैयक्तिक मी चादरीची जॅकेट जेव्हा मी बनवलो त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की सोलापुरात आता आर्टिकल असं काही वेगळा होत आहे. त्यासाठी दैनिक संपादक आणि दिव्य मराठीने स्पेशल पुरवणीमध्ये फ्रंट पेजमध्ये पूर्ण म्हणजे याची आर्टिकलची व्यवस्थित माहिती दिली आहे जेणेकरून सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याचे काम वृत्तपत्राने करते. धन्यवाद सर. तसेच मी सिनियर रोटरी सिनियर एकदम यांना विनंती करतो की आजचे असिस्टंट गव्हर्नर सुहास लाहोटी यांचे परिचय करून द्यावे. नमस्कार, मी आपणासमोर आपले या वर्षीचे सहाय्यक प्रांतपाल रोटेरियन सुहासजी लाहोटी यांची छोटीशी ओळख करून देत आहे. श्री सुहास लाहोटी सर यांचे शिक्षण BCom MBA झालेले आहे. लाईफ व जनरल इन्शुरन्स हा त्यांचा व्यवसाय आहे. आपल्या हसतमुख, खेळकर व मनमोकळ्या स्वभावामुळे आपण आपल्या व्यवसायात यशस्वी शिखरावर गेलेले आहे. मूळतः सेवाभावी वृत्ती, लोकोपयोगी होण्याची मानसिकता तसेच समाजाचे देणे लागतो त्याचे परतफेड या भूमिकेतून 2010 साली आपण रोटरी क्लब ऑफ सोलापूर अंतर्गत आपण रोटरीच्या सेवाभावी कार्यात व या विश्वात पाऊल टाकलेले आहे. 2020-21 या वर्षी आपण क्लबचे प्रेसिडेंट होता. या वर्षात आपण उत्तम कार्यकर्तृत्वाने RI डिस्ट्रिक्ट 3132 मध्ये आपले नाव उज्ज्वल केलेले आहे. म्हणून बेस्ट प्रेसिडेंट ऑफ झोन हे व त्यासारखे अनेक अवॉर्ड तुम्हाला देण्यात आलेले आहेत.
डिस्ट्रिक्ट कडून आयोजित करण्यात आलेल्या खेळ स्पर्धा व विविध कार्यक्रमाचे आपण उत्तम व्यवस्थापन करून यशस्वी आयोजन करून दाखविले आहे. तसेच आपण महाराष्ट्राचे प्रदेश माहेश्वरी संघटना या सेवाभावी संस्थेचे व्हाईस प्रेसिडेंट हे पद भूषविले आहे. आपण माहेश्वरी युवा संघटना सोलापूर जिल्हा या संस्थेचे चार्टर प्रेसिडेंट आहात. श्री बालाजी मंदिर ट्रस्ट राजस्थानी संस्थेचे आपण विश्वस्त म्हणून कार्यरत आहात. तसेच RI डिस्ट्रिक्ट 3132 च्या अनेक संचालकपदी आपण कार्य केलेले आहे. आपला व्यवसाय रोटरीच्या पूर्वे टेस्ट अनुसार आपण करत असता या आपल्या सेवा कार्यात आपल्या धर्मपत्नी सुविद्य सौ कांचना व मुलगा अंशुल यांचे मोलाचे साथ आहे असे आपले सहाय्यक प्रांतपाल श्री सुहास लाहोटी तुमच्या समोर सादर करत आहे. धन्यवाद. सन्माननीय व्यासपीठ उपस्थित रोटरी बंधू भगिनी, उद्योजक मित्र परिवार, आमच्या रोटरी क्लब सोलापूर MIDC चे सर्वात ज्येष्ठ व सर्वांचे लाडके असलेले एक यशस्वी उद्योजक, सदागार व्यक्तिमत्व रोटेरियन श्री अंबादास गड्डम आज अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारत आहेत. नूतन अध्यक्ष श्री अंबादास गड्डम यांचा जन्म पुणे येथे झालेले आहे. त्यांचे वडील स्वर्गीय विठ्ठलराव गोपाळराव गड्डम स्वातंत्र्य सैनिक होते. सन 1978 साली उदरनिर्वाहासाठी सपरिवार सोलापूर येथे स्थलांतरित होऊन वासुदेव फॅब्रिकेशन या नावाने व्यवसाय सुरू केला. 10वी पर्यंत शिक्षण घेतलेले पुण्यातच इंजिनिअरिंग वर्कशॉपमध्ये 2 वर्ष काम केल्यानंतर सोलापुरातील त्यांच्या पेक्षा मोठ्या भावंडांच्या व्यवसायात मदत करण्यासाठी सोलापुरात आले. व्यवसाय वाढीसाठी आवश्यक असलेल्या दूरदृष्टी व कौशल्य पाहून त्यांचे ज्येष्ठ बंधूंनी प्रेस्टिज फर्निचर या नव्या फर्मची जबाबदारी रोटेरियन अंबादास यांच्याकडे सोपवली. ती जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडून एक त्या व्यवसायातील ब्रँडच सोलापुरात निर्माण केला. अंबादास गड्डम यांचे सोलापुरातील बहुतांश नातेवाईक व मित्रपरिवार चादर व टॉवेल कारखानदार असून त्यांना लहानपणापासून आपणही एक यंत्रमागधारक व्हावे असे स्वप्न पाहत होते. 1998 साली प्रेस्टिज टेक्सटाईल या नावाने व्यवसाय सुरू करून त्यात यशस्वी भरारी घेत स्वप्न सत्यात उतरवले. व्यवसायासोबतच सामाजिक सांस्कृतिक कार्यात नेहमीच सहभागी होण्याची आवड असल्याने त्यांनी रोटरी परिवारात सामील झाले. सोलापुरातील प्रतिष्ठित असा यंत्रमाग उद्योजकांची टेक्सटाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन, आता आपण ज्या म्हणजे हॉलमध्ये बसलो ते त्याचं खजिनदार पद म्हणूनही त्यांनी यशस्वीरित्या पार पाडले. त्यांच्या यशस्वी वाटचालीत त्यांचे बंधुवर्य स्वर्गीय वासुदेव नारायण गोविंद लक्ष्मण राम, त्यांचे अर्धांगिनी सौ स्वरूपा यांचेसह चिरंजीव विकास चेतन रवी व त्यांचे बादशे नंदकुमार उडता यांचे मोलाचे सहकार्य लाभले. श्री अंबादास गड्डम यांना सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा व संयोजकांनी अल्पपरिचय करून देण्याची संधी मला दिल्याबद्दल धन्यवाद. व्यासपीठासमोरील मान्यवर, इन्कमिंग सेक्रेटरीचा ओळख करून देताना मला अत्यंत आनंद होत आहे. इन्कमिंग सेक्रेटरी नरसिंह कनकी यांचा शिक्षण मेकॅनिक इंजिनिअरिंगमध्ये JPS सोलापूर येथे झाले. त्यांचा प्राथमिक शिक्षण तेलुगू माध्यमातून झाला. तेलुगूमध्ये ते संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकाने 10वी उत्तीर्ण झाले. शिक्षणानंतर 2 वर्ष पुणे येथे नोकरी केल्यानंतर त्यांना वाटलं माझ्यासोबत काही युवकांना रोजगार मिळावा, म्हणून ते स्वतःचा व्यवसाय नोकरी करता करता सुरू केले. लक्ष्मी हायड्रॉलिक्स तसेच किर्लोस्कर ग्रुपमधील सब कॉन्ट्रॅक्टर श्री इंजिनिअरिंगसाठी 16 वर्ष काम केले. सध्या SS पार्ट्स तयार करून विविध कंपन्यांना सप्लाय करतात. NBK नंदमुरी बाळकृष्णा या फॅन्स क्लबमधून अध्यक्ष म्हणून कार्य करीत सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात समाजोपयोगी सेवा करीत आहेत. मूळचे मेहबूबनगर तेलंगणा येथील त्यांचे आई वडील 1975 साली सोलापुरात येऊन हातमागावर काम करीत गरिबी हालाकीच्या परिस्थितीतून मुलांना शिकविले. त्यांचे सार्थक उत्तर सेक्रेटरी नरसिंह कनके यांनी दिले. पत्नी पवनगंगा सोबत आनंद जीवन जगत मुले वैष्णवी, मयुरेश, प्रीती यांचे उच्च शिक्षण झालेले आहे. धन्यवाद.
चौऱ्याण्णव सोहळ्याचे प्रमुख अतिथी आदरणीय नितीन करंजकर सर, असिस्टंट गव्हर्नर रोटेरियन सुहासजी लाहोटी, आउटगोइंग प्रेसिडेंट रोटेरियन शारवाद गुरुकुल, आउटगोइंग सेक्रेटरी रोटेरियन रमेश टमटम, सर्व बोर्ड डायरेक्टर, पीडीजी, विविध रोटरी क्लबचे प्रेसिडेंट, सेक्रेटरी, डिस्ट्रिक्ट ऑफिसर्स, सर्व पत्रकार बंधू, न्यूज चॅनलचे प्रतिनिधी, माझे कुटुंबीय, उपस्थित सर्व मान्यवर, माझा नमस्कार. सर्वप्रथम मी हे पद स्वीकारताना आपल्या आउटगोइंग प्रेसिडेंट श्री चारवाक गुरुकुल त्यांचा आभार व्यक्त करण्यासाठी उभा आहे. तर मी चारवाक गुरुकुल हे 23-24चे आपले अध्यक्ष होते. त्यांनी संपूर्ण वर्षभर डीजीचे सर्व गोल अगदी उत्तम रीतीने सर्व रोटरींच्या मदतीने पूर्ण केले आणि रोटरीत आपलं नाव चांगलं त्यांनी उज्ज्वल केलं. पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त करतो. रोटरी क्लब ऑफ सोलापूर MIDCच्या 24-25 सालासाठी माझ्यावर विश्वास दाखवून अध्यक्षपदाची सूत्रे दिली, धुरा दिली, त्याबद्दल क्लब संस्थापक माजी गव्हर्नर CA व्यंकटेशजी चन्ना सर आणि क्लबचे सर्व माजी अध्यक्ष, सर्व संचालक मंडळ, सर्व सभासद यांचे मी सर्वप्रथम मनपूर्वक आभार व्यक्त करतो. येत नाही. आपले लाडके डीजी रोटेरियन डॉक्टर सुरेश साबू सरांनी आपल्या सर्वांसाठी एक अतिशय सकारात्मक थीम दिली आहे. नई आशाएं, नई दिशाएं और नया विश्वास. या वर्षभरातील समाजातील गरजूंच्या जीवनात एक आशा निर्माण करून त्यांना जगण्याची दिशा देऊन त्यांचे जीवन सुखकर करण्याचा आणि त्या माध्यमातून जगण्याचा नवीन विश्वास देण्याचा मी सर्व संचालक मंडळांच्या वतीने प्रयत्न करणार आहे. रोटरी इंटरनॅशनलला अभिप्रेत असलेले 7 फोकस मध्ये उदाहरणार्थ शिक्षण, आरोग्य, सामाजिक विकास, शांती, पर्यावरण, रोग प्रतिबंधक, माता मूल यांची दक्षता अशा विविध क्षेत्रात भरीव योगदान देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. समाजातील आपण काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने प्रेरित होऊन रोटरीचे कार्य चालते. डिस्ट्रिक्टच्या वेळोवेळी मार्गदर्शन मिळेल. सामाजिक कार्य करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करणार आहे. माझ्या कार्याच्या सुरुवातीला आमचे लाडके डीजी रोटेरियन डॉक्टर सुरेश साबू सरांनी एक गोल दिला होता की मेंबरशिपसाठी 3 मेंबर जर केले तर त्यांना थर्ड प्राइज, 5 मेंबर केले तर सेकंड प्राइज आणि 1 नंबर केला, 7 मेंबर केले, 7+ केले तर त्यांना प्रथम पारितोषिक. आणि मी अभिमानाने तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने मी पहिल्याच दिवशी 7 मेंबरचे तिथे रजिस्ट्रेशन केलं आणि मला आपल्या क्लबला फर्स्ट प्राइज सुद्धा मिळून दिलं. तर ते तसेच मी डिस्ट्रिक्टकडून वेळेवर जे मार्गदर्शन मिळेल त्यानुसार सामाजिक कार्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीन. पुन्हा एकदा सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि
all Rotarians and annex and all invitees who have came all the way to install our president काय अंबन्ना कारण रोटरी मध्ये नाव त्यांचं अंबादास गड्डम आहे, पण जसं मी MIDC शी जोडत गेलो मला लक्षात आलं की हे अंबन्ना आहे. तर आजच्या या कार्यक्रमासाठी प्रथमतः मला इथे बोलवलं, ऍज अ असिस्टंट गव्हर्नर मला इथे बोलवलं, त्याबद्दल मी रोटरी क्लब MIDC चे अगोदर धन्यवाद मानतो. रोटेरियन अंबादास व रोटेरियन नरसिम्हा या दोघांची जोडींना व पूर्ण बोर्डला हार्दिक शुभेच्छा देतो. येणारं जे वर्ष 2024-25 जे सुरू झालंय, अंबन्नाविषयी एक नक्की सांगेन, बोलायला जरी त्यांनी सावधगिरीने बोलतात, पण कामात तुम्ही पाहिलं की एकाच दिवसामध्ये 7 नवीन मेंबर रोटरीला जोडलेत त्यांनी. म्हणजे धोनी सारखी धुळेदार बल्लेबाजी करणारे आपले अंबादास सर आहेत, आणि त्याबरोबर आपली सगळी MIDC ची टीम, यांना येणाऱ्या वर्षासाठी फार फार शुभेच्छा. 5 प्रेसिडेंट म्हणजे IPP ज्याला म्हणलं जातं, ह्या नवीन पोस्ट साठी चारकुल सर यांना विशेष अभिनंदन की त्यांनी आपलं रोटरी क्लब MIDC हे एक वेगळ्या शिखरावरती नेऊन ठेवलं. आपण हे वर्षभराचे त्यांचे कार्य पाहिले, जसं आता मी फर्स्ट लेडी ऑफ आवर क्लब त्यांना सांगत होतो की आता अंबादास सरांना 1 वर्ष तुम्ही बाकीच्या जबाबदारीतून मुक्त करावं लागेल, तसंच चारकोल सरांनी व त्यांच्या पूर्ण टीमने त्यांना साजेशी साथ होती आपल्या रमेश सरची ऍज अ सेक्रेटरी म्हणून, व आपले रोटरी क्लब ऑफ MIDC हे एक वेगळ्या शिखरावरती घेऊन जाण्यासाठी त्यांनी जे एक चांगले प्रयत्न केले, पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या क्लब मध्ये दिली, त्याबद्दल त्यांचे व पूर्ण आपल्या रोटरी क्लब MIDC चे फार फार अभिनंदन. जसं रोटरी इंटरनॅशनल हे काही मूलभूत पायावरती जे चालतं, मेंबरशिप आणि TRF द रोटरी फाउंडेशन. द रोटरी फाउंडेशन ही जगातली सर्वात बेस्ट फाउंडेशन मानली जाते. जसं आपण रोटरी मध्ये आहोत आणि काही आपले आउट ऑफ रोटरीचे बी लोक इथं इन्व्हाइटीज आलेले आहेत, तर ती जी आपली रोटरी फाउंडेशन च्या साठी जे काही डोनेशन आपले रोटरी क्लब मेंबर व बाहेरनं CSR फंड बाकीचे लोक जे डोनेशन्स करतात, त्याच्या विविध कार्यामध्ये आपला हा हातभार राहतो. जसं एक वेल नोन प्रोजेक्ट आपलं रोटरी इंटरनॅशनलचं आहे, ते आहे आपलं पोलिओचं समूळ म्हणजे पूर्ण त्याला संपवण्यासाठी जे रोटरीने प्रयत्न केले 1984 पासून, आणि आपण आता एकदम थोडाफार राहिलोय, म्हणजे आपल्या भारतामध्ये हे पोलिओ समूळ नष्ट झालेला आहे. तर हा पूर्ण कार्य हे रोटरी मार्फत केला जातो. तर असे विविध कार्यक्रम रोटरी मार्फत केले जातात, व त्याचाच एक भाग जो आहे, सोलापूरची एक ब्रँच आहे, ते आज अंबादास सर आणि नरसिम्हा हे आपल्या हाती घेत आहेत. डीजींचा जो मेसेज आहे या इन्स्टॉलेशन साठी, तो इथे मी वाचण्यासाठी उभा आहे. तर आपले आवडते DG डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन सुरेशजी साबू यांचा मेसेज मी इथं वाचत आहे. पदग्रहण कार्यक्रमाकरता डीजींचा संदेश. प्रिय रोटेरियन अंबादास गड्डम अध्यक्ष व रोटेरियन नरसिम्हा कनकी सचिव, रोटरी क्लब ऑफ सोलापूर MIDC, तसेच माझे सर्व रोटेरियन मित्रांनो नमस्कार. सर्वप्रथम नवनियुक्त अध्यक्ष, सचिव व सर्व बोर्ड सदस्यांचे स्वागत व अभिनंदन. रोटरी वर्ष 2024-25 करिता सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपण सर्वांनी रोटरी वर्ष 2024-25 करिता प्रांत 31-32 चे प्रांतपाल म्हणून मला काम करण्याची संधी देऊन माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल सर्व रोटेरियन्सचे मी आभार व्यक्त करतो. कोरोना नंतरच्या जागतिक उलथापालथीनंतर आपण सर्वजण आपल्या भविष्यासाठी कार्य करण्यास सज्ज झालेलो आहोत. रोटरी प्रांत 31-32 सर्व क्लब, त्यांचे पदाधिकारी आणि सर्व रोटेरियन्स माझ्या कार्यकाळात
माझे प्रमुख आधारस्तंभ आहेत. आपल्या सर्वांचे पाठबळ, सहकार्य आणि सद्भावना नेहमीच माझ्या सोबत आहेत. त्यामुळेच हे नेतृत्व समर्थपणे पार पाडण्याची ताकद मला मिळाली आहे. आता आपण सर्वजण मिळून हे रोटरी वर्ष अत्यंत सृजनात्मक पद्धतीने, नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरे करूया. रोटरी वर्ष 2024-25 साठी सर्वात महत्त्वाचे असलेले मेंबरशिप डेव्हलपमेंट आणि रोटरी फाउंडेशन मध्ये अतुलनीय आणि सर्वोच्च कार्य करायचे आहे. यावर्षी आपण अनेक नवीन मेंबर्स आणणार आहोत. अनेकांना त्यामुळे रोटरीचे महत्त्व कळणार आहे व त्यामुळे आपोआप रोटरीची खरी ताकद वाढणार आहे. नई दिशाए, नई आशाए, नया विश्वास अंतर्गत सर्व सर्व्हिस प्रोजेक्ट्स आपणास राबवायचे आहे व रोटेरियन मध्ये भविष्याबद्दल नवा आत्मविश्वास निर्माण करण्याची कामगिरी आपण सर्वांवर आहे. हम सब जीतेंगे ये वादा करो, इसलिए कोशिश हमेशा ज्यादा करो. किस्मत भी रूठे पर हिम्मत ना टूटे, इसलिए मजबूत और पक्का इरादा करो. आपल्या रोटरी इंटरनॅशनलच्या अध्यक्षा स्टेफनी उर्चिक यांनी जागतिक शांती, पोलिओचा नायनाट व महिला सदस्यांचा वृद्धीचा संदेश आपणास दिला आहे. सर्व रोटेरियन्स आपल्या परिवाराचे भावी नेतृत्व आहेत. त्यांची संख्या वाढली पाहिजे व त्यांच्यात असणारी प्रचंड ऊर्जा व सृजनशीलता याचा रोटरीच्या उपक्रमात उपयोग केला पाहिजे. इंटरनॅशनल अध्यक्षांनी दिलेली थीम मॅजिक ऑफ रोटरी, आपण सर्व मिळून मॅजिक घडवून आणू यात काही शंका नाही. याशिवाय प्रत्येक क्लबने किमान एक तरी RCC रोटरी कम्युनिटी कॉर्ट स्थापन केला पाहिजे, जेणेकरून रोटरीचे उपक्रम ग्रामीण भागात नेता येतील. शाळेत इंटरॅक्ट क्लब निर्माण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. तरुण रोटरॅक्टर तर आपले भावी रोटेरियन आहेत. त्यांची संख्या वाढणे व त्यांना योग्य मार्गदर्शन करणे अत्यंत गरजेचे आहे. कोविडने आपल्या सर्वांसाठी एक फायदा निश्चित केला, ज्यात सोशल मीडियामुळे अगदी जवळ आलो. त्याचा वापर आपण योग्यरित्या करू. मी माझ्या सर्व रोटरियन मित्रांना या व्हर्च्युअल कम्युनिकेशनद्वारे एकत्र येण्याचे आवाहन करतो, जेणेकरून आपण सर्वांच्या विचारांची देवाणघेवाण करीत प्रत्येक विभागात चांगले प्रकल्प राबवू शकू. DG ऑफिस 24/7 आपणास योग्य मार्गदर्शन व कोणतीही मदत करण्यास सज्ज आहे. शेवटी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि रोटरी वर्ष 2024-25च्या उज्ज्वल कार्यकालासाठी सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय रोटरी. आपला रोटेरियन डॉक्टर सुरेश साबू, प्रांतपाल, डिस्ट्रिक्ट 31-32, रोटरी वर्ष 24-25. फार फार धन्यवाद. नितीन पटणकर सरांनी आपल्या क्लबला आले आणि आपल्याला मार्गदर्शन केले. मी आपल्या क्लब तर्फे त्यांचे आमंत्रण करून आपण ऑलरेडी पाठवलेलं आहे. त्यांना धन्यवाद करतो. आणि तसेच आजच्या इन्स्टॉलेशनला आपले असिस्टंट गव्हर्नर सुहास लाहोटी सर उपस्थित राहिले व DGचे मेसेज सांगितले व आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन केले, म्हणून मी त्यांचा देखील आभार मानतो. व मी आपला फास्ट प्रेसिडेंट रोटरियन कालिदास मानेकरी यांचे हस्ते त्यांचा सत्कार करावा. आभार. तसंच इतर मान्यवर क्लबचे डायरेक्टर, रोटरियन्स अँड एनेट्स उपस्थित राहून शोभा कार्यक्रमाची शोभा वाढवले देखील त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. तसंच टेक्सटाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन आपल्याला हॉल देऊन सहकार्य केले, म्हणून टेक्सटाईल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे देखील आभार. कार्यक्रम संपल्यानंतर स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था केलेला आहे. सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा. आता पुढील सूत्रे मी अंबादास घंटा आमच्या अध्यक्षांना सोपवतो. धन्यवाद.
Thank